श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपल्या आयुष्यात कसं उतरतं. तर मित्रांनो, एकदा गरुडाची आई विनता आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते. आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईला विचारले, आज कोण आले होते. आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले. गरुडाला शंका आली, का यमदेव हसले असावे. त्याने आईला पाठीवर येऊन उड्डाण केले व हिमालयातील दुर्गम गुफेत आईला नेऊन ठेवले. यमराज दुसऱ्या दिवशी तेथेही पोहोचले. गरुडाने विचारले, आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण हसला का. यमराज म्हणाले, तुझ्या आईचा मृत्यू या ठिकाणी होणार असे विधी लिखित होते, पण मला चिंता अशी होती की इथपर्यंत तुझी आई कशी पोहोचणार. असो, तू माझे काम सोपे केलेस. अद्याप आई घरात कशी म्हणून हसली. त्यावेळी गरुडाची आई वारली होती. याचा अर्थ ज्याचा मृत्यू जेथे लिहिलेला असतो तेथे माणूस पोहोचतो. हे सर्व काळाच्या हातात असते, पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे. आणखी दुसरी एक कथा याबद्दलच आहे. एका सुंदर ठिकाणी नंदनवनामध्ये अनेक लता, पल्लवी, वल्लरी, रंगीबेरंगी सुगंधी फुले बहरली होती. मोहक सडा पडलेला होता. सुगंधी वायू वाहत होता. पक्षी पूजन करत आनंदात विरहत होते. तेथे क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला. इतक्यात तेथे गरुडाचे आगमन झाले. यमराजांचा एकांत भंग झाला, पण मिळालेले समाधान इतके विलक्षण होते की गरुडाच्या येण्याने त्यांना एक प्रकारे आनंद झाला. कोणाला तरी आपल्याप्रमाणेच एकांतवास प्रिय आहे याचेही त्यांना बरे वाटले. तसा त्यांचा आणि गरुड देवांचा स्नेहही युगायुगांचा आहे. राम राम यमराज, गरुडानं असं म्हणत परत नंतर वडाकडे नजर फिरवली. ते सौंदर्य पाहण्यात दोघेही रममाण झाले. गरुडाने एकदम एका पक्षाकडे यमाचे लक्ष वेधले. किती सुंदर आहे ना, काय सुरेख आहे. याचे निळे निळे पंख आणि काय छान नाचतोय, बागडतोय. जीवनात बहार आला असावा असे भासते. गरुड म्हणाले, हो ना, मीही पाहतोय त्याला मगापासून. यमराज उत्तरले, फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे की हा अजून इथे कसा. यमराज म्हणाले, म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे. गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही. आपल्यामुळे गरिबाचा जीव धोक्यात आल्याची भावनाही त्याच्या प्रश्नातून डोकवत होती. नव्हे, तसे काहीच नाही, यमराज सावरत म्हणाले. पण मी इतकेच म्हणत होतो की याचा खरे तर आता काळ जवळ आला आहे. विषय पटकन आटपोत यमराज उत्तरले. आता मात्र गरुडाला राहावे ना. तो यमराजला म्हणाला, मी पाहतोय कोण त्याला काय करतो ते. अहो अहो यमराज, हे दोन शब्द हवेतच राहिले. क्षणातच गरुडाने उड्डाण केले. झपाट्याने त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखावरती घेतले आणि त्याच वेगाने खूप उंच आणि लांबवर त्यांनी आकाशात भरारी घेतली. सप्तसागरांच्याही पलीकडे, अशा ठिकाणी की जेथे काळही पोहोचू शकणार नाही. त्या पक्षाला
गरुडाला अशा स्थळी नेऊन पोहोचवायचे होते की जेथे त्याला कोणतेही भय असणार नाही. आपल्या तीक्ष्ण नजरेने परिसर निहाळत प्रचंड वेगाने मार्गक्रमण करीत असताना गरुडाने खूप उंच असा एक सुळका पाहिला. सूर्यास्ताचा काळ निजक येत होता. तो सुळका गरुडाला उत्तम वाटला. अशी ही एक जागा होती की जेथे नजरही ठरत नव्हती. अन्य कोणीही जीव, प्राणी अथवा पक्ष्यांचे तेथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते अशी गरुडाने खात्री करून घेतली. विचार करून झाला होता. गरुडाने हळूहळू खाली यायला सुरुवात केली. अत्यंत प्रेमाने त्याने त्या पक्षाला अलगदपणे, त्या सुंदर निळ्या पंखांच्या पक्षाला त्या सुळक्याच्या ठिकाणी उतरवले आणि क्षणात पुन्हा उड्डाण केले. त्याला आता यमराजाला विचारायचे होते की येथे तर नाही ना पोहोचू शकेल तुमचे दूत. त्या पक्षाचे नृत्य पुन्हा एकदा मनमुदारपणे पाहण्यासाठी त्याने सहज आपली नजर त्या सुळक्याकडे वळवली आणि पाहतो काय, गरुडाला अनपेक्षित धक्का बसला. ज्या सुळक्याला ज्याने सुरक्षित जागा समजली होती तेथे एक भयानक अजगराने त्या पक्ष्याला भक्ष्य केले होते. निराशेने आणि खिन्न मनाने आपली हार मनातल्या मनात मान्य करून गरुड परत वळाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी त्याला यमराजाचे दर्शन झाले नाही. गरुडाला यमराजाला एकदा भेटावेसे वाटत होते, पण आश्चर्य म्हणजे यमराज मात्र आपल्याला भेटायचे टाळत आहेत असे गरुडाच्या लक्षात आले. तेव्हा मात्र युक्ती करून तो यमराजाच्या जवळ जेवायला जाऊ लागला. त्याची खिन्न मुद्रा पाहून यमराजाने त्याला नजरेचे विचारलं, काय झाले? तुम्ही म्हणलात तसेच झाले. मी त्याला इतक्या लांबवर घेऊन गेलो. याचं विचारणं की इतक्या वेगाने माझ्याशिवाय कोणीही येथे पोहोचू शकणार नाही. अगदी निर्धास्त मनाने मी त्याला जमिनीवर सोडले आणि माझी नजर वळताच तुमचा दूत अजगराच्या रूपाने तेथे हजर. यमराज म्हणाले, बा गरुडा, मी जेव्हा म्हणालो की हा अजून येथे कसा, तेव्हा मला अगदी तेच म्हणायचे होते. मीही आश्चर्य करत होतो की याचा काळ तर जवळ आला आहे, मात्र याला इथून खूप दूर जायचे आहे आणि तो इतका दूर कसा जाणार, हा विचार माझ्या तोंडून फक्त प्रकटला आणि तू झेप घेतलीच आणि एकच गाठ पडली. आता माझा दूत अजगर की अजून दुसरे कोण, हे ज्याने त्याने ठरवायचे. एक निशब्द शांतता त्यानंतर सर्वत्र पसरली. गरुडाला जाणवले, आपणच या पक्षाच्या मृत्यूदूत ठरलो. या भावनेने त्याच्या मनाला खूप मोठी पीडा झाली. याचा अर्थ माणसाचा मृत्यू जेथे लिहिलेला आहे तेथे काहीही कसेही करून माणूस हा पोहोचतोच. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.